आमची बर्थडे गर्ल तर फुल फॉर्म मध्ये, म्हणजे 16 तारखेला मस्त असं बर्थडेचं फोटोशूट झालं, 17 तारखेला बर्थडे झाला, त्याच्यानंतर 18 तारखेला स्कूलमध्ये बर्थडे सेलिब्रेशन झालं, चॉकलेट्स वाटले आणि 19 तारखेचा गॅप घेऊन 20 तारखेला पुन्हा एकदा सेलिब्रेशनसाठी सज्ज. आज बर्थडे करण्याचं कारण तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये कळेल. थोडा सस्पेन्स पाहिजेच. आता केक घेऊन आम्ही निघालो होतो माझ्या नंदेच्या घरी आणि वाटेत जाताना हे मस्त असं डेकोरेशन दिसलं. काल शिवजयंती होती, इथे नक्कीच फंक्शन झाला असेल काहीतरी. आज गाडीत आमचा असा खेळ रंगला होता. ऐका. आणि सेकंड सेंटेन्स व्हॉट आर यू सेइंग? दीदी की मम्मीला येडी आहे. काय होती डॅडी बोलले नाही मला माहिती रिया शब्द. दीदी की मम्मी लय शहाणी आहे, मस्त आहे, सुंदर आहे आणि प्रेम आहे असे म्हणतात. थँक्यू. मग तुम्ही म्हणले ते अगस्त्याचं सेंटेन्स राहिलं मग अशी कॅमेरा चालू नव्हता. गाडीमध्ये अशा प्रकारच्या गमती जमती आमच्या नेहमी चालूच असतात. आणि खरं सांगू का, शहरातल्या धावत्या जीवनापेक्षा मला गावाकडचं हे शांततेचं जीवन खूप जास्त आवडतं. आणि गावाकडची माणसं तर आपली एक नंबर. तात्या पहा आम्हाला गेटला न्यायला आले होते. तुम्हाला माहिती काय आवाजामध्ये थोडंफार व्हेरिएशन देऊन अगस्त्य तात्यांसोबत गप्पा मारत होता आणि म्हणत होता मी काय बोलतोय ओळखून दाखवा. जत्रेची लगबग चालूच होती. संध्याकाळी जत्रा आहे आणि आम्ही पोहोचलो ताईंच्या घरी. गावाकडची जत्रा मजा मस्ती आणि आपल्या माणसांनी भरलेली असते. आणि हो, जत्रा कोणत्या देवाची आहे तेही सांगते लगेच. ऐकलत ना तुम्ही, किती छान वाटलं हे सर्व ऐकायला. आता हे सगळेजण आहेत ना प्रत्येकाच्या घरोघरी जातात आणि दक्षिणा गोळा करत असतात. आणि ते सगळ्यांची तयारी झाली होती ऑलमोस्ट आणि सगळे निघाले होते मंदिरात. आता एक रिक्षा होती आणि आमची गाडी. सो जेवढे बसले गाडीमध्ये तेवढे सगळे दर्शनाला गेले. या गावची जत्रा ही नॉनव्हेजची असते, त्याच्यामुळे सगळी तयारी सकाळपासूनच चालू होती. चुलीवर हे जे पातेला दिसतंय ना, याच्यामध्ये मटण आहे बरं का. भाकरी सुद्धा तयार होत्या आणि बर्फीचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे आम्ही. सो त्याच्यासाठी ताईंनी हा सुंदर असा ड्रेस आणला होता तिला. अगस्त्याचीही तयारी केली. आता बर्फीचा बर्थडे आम्ही त्यांच्या जत्रेच्या दिवशी का करणार आहे याचं कारण जाणून घ्यायचं असेल तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नेक्स्ट ब्लॉग मध्ये तुम्हाला त्याचं कारणही कळेल. बाय बाय.